नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण नेहमी निसर्गात भटकंती करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तसंच आज आपण चाललो एका निसर्गरम्य ठिकाणी. त्या ठिकाणी जाऊन आपण आपली कार वॉश करणार आहोत. सुंदर असं ठिकाण आहे, म्हणजे ओहळ वाहतोय आणि त्या ओहळामधून वाट केलेली आहे, मानवनिर्मित पायवाट केलेली आहे. पायवाट म्हणण्यापेक्षा जो आपल्या कोकणात जांभा दगड मिळतो त्याला चिरा म्हणतात, तर चिऱ्यांची पाखाडी टाईप अशी वाट केलेली आहे आणि त्यावरून मग वाहनं जात असतात. अर्थातच आपले मित्र आहेत, तर त्या मित्रांनी तेवढी ती व्यवस्था केलेली आहे. त्या रॅम्पवर थेट गाडी लागते, म्हणजे टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, अगदी मोठे ट्रक्स वगैरे लागतात. तर तिथे पाणी वाहतं आणि त्या बरोबर पाण्यात जाऊन आपलं वाहन आपण उभं करू शकतो आणि तिथे मग वाहन ते जी गाडी आहे आपली तर ती धुवू शकतो. असंच आपण आता जातोय. आपल्यासोबत दोन मित्र असणार आहेत, त्यांनी त्यांच्या टू व्हीलर घेतलेल्या आहेत, तर ते पुढे गेलेले आहेत. पतू आणि पाप्या, दोघांच्या दोन गाड्या आहेत, तर आणि आपली एक आहे. तर असे आम्ही तिघं मिळून जातोय, म्हणजे ते गेलेत पुढे, मी जातोय मागून. तर थोडीशी कमाल धमाल मजा मस्ती करत गाड्या धुण्याचा देखील आनंद आपण घेणार आहोत. अगदी निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण हे वेगळेच असतात. तर त्याचा अभूतपूर्व अनुभव आज आपण घेऊया. चला, आता आपण निघालो, प्रवासाला सुरुवात झालेलीच आहे. तर ते ठिकाण मालगुण गावातील आडी इथे आहे. बरेच जण तिथे गाडी धुण्यासाठी जात असतात आणि आपण देखील जातोय. मस्तपैकी आता पावसाची एक सर लागून गेलेली आहे आणि लगेच ऊन पडलेलं आहे. आपण त्या ठिकाणी आलो आहोत आणि इथे आपले मित्र आधीच पोहोचले आहेत आणि गाडी धुत आहेत ते देखील. दरवाजा उघडला आणि थेट आपला पाय पाण्यात. पाणी इथे खाली वाहतंय आणि मी सांगितल्याप्रमाणे मानवनिर्मित इथे अशी वाट करण्यात आलेली आहे, म्हणजे संपूर्ण चिरे आहेत, जांभा दगड आणि जांभ्या दगडावर पप्प्या गाडी धुतोय आणि पत्तू कपडे. हे भाई काय, आणि गाडी धुण्याची पद्धत बघा, नावाला एकदम व्यवस्थित धुतोय, साफ करतोय. आणि पत्तू इथे गाडी लावली आणि गाडी नंतर धुणार आहे, प्रथम त्याचं तो काम करतोय. अरे वा. तर अशी गाडी पूर्ण तुम्ही इथे लावू शकता आणि प्रॉपर गाडी धुवू शकता. इथे थोडीशी गाडी पुढे यावी लागणार आहे आपल्याला. आणि हा संपूर्ण असा परिसर, म्हणजे हा छोटी नदी म्हणू शकतो, छोटा ओहळ म्हणू शकतो, असा वाहत आलेला आहे. आणि इथेही रस्त्यावर, म्हणजे थोडा खडबडीत रस्ता होता, त्यावरही चिऱ्याची पाखाडी बांधण्यात आलेली आहे इथपर्यंत. म्हणजे वरती आपल्या मित्राची बाग आहे, त्या बागेत जाण्यासाठी हा थोडासा रस्ता त्याने केलेला आहे. जवळजवळ अर्ध्यापेक्षा थोडं खाली टायर पाण्यात जात आहेत. गाडी खूप घाण झालेली आहे, त्यामुळे आता आपण धुऊया गाडी. तर इथे गाडी धुण्याचं काम चालू आहे. आपली गाडी देखील अर्धी धुतली आहे मी. चला, मस्तपैकी घामाघूम झालो आहे आणि मस्त इथे जबरदस्त असा जो निसर्ग आहे किंवा परिसर आहे, खूप छान आहे. आणि अगदी डीपली गाडी धुणं चालू आहे पप्प्याचं. मध्येच बडबड करत गाडी धुणं चालू आहे. आणि इथे पत्तूचं एक काम आटपलं आणि दुसरं काम आता चालू झालं आहे. आता झोपून मला वाटतं पप्पा थोड्या वेळात पोहत गाडी धुवणार आहे.
तर आपल्या ज्या गाड्या आणलेल्या होत्या, इथे आपली 4 व्हीलर आहे, पप्प्याची 2 व्हीलर होती आणि पत्तूची एक 2 व्हीलर होती. पत्तू गेला. तर आता आमचा कार धुवून झालेला आहे. साधारण एक ते 1.5 तास इथे गेला आरामात. आणि इथे आम्ही गाडी धुतोय किती वेळ गेला हे कळलं देखील नाही, कारण कसं एकदम शांत निवांत वातावरण आहे. मानवी वस्तीपासून थोडंसं हे मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणजे त्या बाजूला तिकडे एक वाडी आहे, आडीवाडी ना कुठे आडी, आणि या बाजूला आपली बौद्धवाडी असेल, भंडारवाडा असेल, मालगुड, तर या बाजूला खाली आले. आणि हे मध्यवर आहे, म्हणजे त्या बाजूला एक वाडी, या बाजूला वाडी, आणि इथे थोडंसं निर्जन ठिकाण आहे. आणि इथे आपल्या मित्राची बाग आहे. तर वाहनं जाण्यासाठी त्याने हे करून घेतलं, म्हणजे चिऱ्याची जी पाखडी आहे तर ही करून घेतलेली आहे. स्पेशली त्याचं नाव घेतो, साईनाथ जाधव हा माझा मित्र आहे. वाहनं जाण्यासाठी करून घेतलं आहे. थँक्स टू साई, कारण त्यानं हे केलं आहे. पण याचा लाभ अनेक जण घेत आहेत. म्हणजे इथे येऊन गाड्या वगैरे धुत आहेत आणि एक फुल एन्जॉयमेंट इथे असते. लहान मुलांना वगैरे जर कधी आणलात तर इथे देखील ते अगदी बागडू शकतात. जास्त पाणी खोल नाही आहे इथे, तर आरामात देखील इथे आंघोळ करू शकतात. तर मी देखील गेल्या वर्षी आलो होतो, म्हणजे दरवर्षी आपली इथे व्हिजिट असते आणि तिथे लोळत होतो लिटरली. असो, तर आता आमचं गाडी धुवून झालेला आहे. आणि आजूबाजूचा निसर्ग बघा, फक्त इथे पाण्याच्या वाहत्या पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट फक्त ऐकू येतोय. खूप छान निसर्गरम्य ठिकाण आहे. कधी आलात तर नक्की या, वाहनं धुवा. फक्त आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची मात्र दक्षता घ्या. काय म्हणाला? पुढे जा. तर आता आपण निघूया इथून. आता व्हिडिओमध्ये तात्पुरता तुमचा निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत, एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.